आश्वस्त करू इच्छितो की या 24 गावाचा हा जो काही प्रश्न आहे ज्याचा तुम्ही पाठपुरावा करता आहात, अधिवेशन संपल्यानंतर 7 दिवसाच्या आत मुख्यमंत्र्यांची मान्यता याला घेण्यात येईल। त्यानंतर 7 दिवसाच्या आत कॅबिनेटची मान्यता याला घेण्यात येईल आणि या संदर्भातली जी काही आवश्यक तरतूद आहे ती तरतूद जर वेगळी करण्याची आवश्यकता पडली तर वेगळी करू, नाहीतर आहे त्या तरतुदीतून याच्या कामाला आपण मान्यता देऊ। लक्षवेधी क्रमांक 6 लक्षवेधी क्रमांक 6 मी काय म्हणतोय, आदिवासी विकास मंत्री ह्या ठिकाणी आहेत। सन्माननीय अध्यक्ष महोदय, 6 नंबरच्या लक्षवेधी बाबतीतली एक विनंती आहे सरकारच्या वतीने आपणाला। बहुतांश यातला भाग हा आदिवासी विभागाशी संबंधित आहे, परंतु ही लक्षवेधी नगर विकास विभागाकडे दाखवलेली आहे। नगर विकास विभागानं विधिमंडळ सचिवालयाला काल विनंती केलेली आहे की बहुतांशी भाग हा आदिवासी पाड्यांमधल्या सुविधांच्या संदर्भातला असल्यामुळे कृपया ही लक्षवेधी आदिवासी विकास विभागाकडे वर्ग करून उद्या घेण्यात यावी, ही विनंती आपल्याला। नाही ठीक, मंत्री महोदय ठीक आहे, उद्या घेऊ, चालेल। आता आज घेतली तरी चालेल किंवा उद्या घेतली तरी नक्की एक सांगा ना, आज का उद्या? उद्या घे, चला। 6 नंबर लक्षवेधी उद्या घेण्यात येईल। लक्षवेधी क्रमांक 7 7चं कोणी आलं का नाही? लक्षवेधी क्रमांक 7 वितरित केल्याप्रमाणे सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे एक मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छिते याच्या माध्यमातून स्पेसिफिक प्रश्न की ज्या तऱ्हेने आदरणीय आमदार साहेब मेटे साहेबांचा जी दुर्घटना झाली आणि त्याच्यानंतर ज्या तऱ्हेने आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या आम्ही स्टेटमेंट ऐकल्या किंवा त्यांच्या पीएनच्या माध्यमातून स्टेटमेंट आल्या की आम्ही सातत्याने फोन करत होतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबई पुणे जो एक्सप्रेस हायवे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नंबर लिहिलेले असतात, त्याला कॉल केला तर आपल्याला पटकन त्या ठिकाणी आपत्कालीन सुविधा उपलब्ध केली जाईल अशा तऱ्हेच्या गोष्टी त्यामध्ये लिहिलेल्या असतात। या व्यतिरिक्त गाड्या कशा गेल्या पाहिजेत, हेवी व्हेकल कुठे असल्या पाहिजेत, लाईट व्हेकल कशा चालल्या पाहिजेत याच्याबद्दलच्या मार्गदर्शन सूचना आहेत। पण अशा परिस्थितीमध्ये मला फक्त एक माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगायचं की राजकीय व्यक्ती रात्रीच्या वेळेला आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करतो, या घटनेच्या माध्यमातून एक संभ्रमाचं वातावरण त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय निर्माण झालेलं आहे। याची चौकशी व्हावी, आपण त्या ठिकाणी चौकशी लावलेली आहे, मला वाटतं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची कमिटी बनवलेली आहे, त्यांच्या माध्यमातून चौकशी लावलेली आहे। परंतु या घटनेला जण घेऊन आपण इतरही ठिकाणी बघितलं तर सन्माननीय अध्यक्ष महोदय मला सांगायला पाहिजे की ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल किंवा इतरही ठिकाणी असतील, आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये खरं हा विषयाच्याशी लागू नाहीये, पण आता अपघात जे आहेत ते खड्ड्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेत, त्याच्याबद्दल सुद्धा आपण कमिटी निर्माण केली। आपण सांगितलं की त्यांच्या माध्यमातून अभ्यास करून त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दल जे आहे त्या कमिटीच्या माध्यमातून ते बुजवण्याचं काम होईल। आजच मी वाचत होते की आता तुम्ही बीएसटीच्या एसटीच्या बसेस चालू केल्यात पुण्याला, आपल्या रत्नागिरीला जायला, कोकणात जायला, पण त्या रस्त्यांची अवस्था जर बघितली तर सन्माननीय अध्यक्ष महोदय खूप खराब अवस्था आहे। या माध्यमातून मला आपल्याला स्पेसिफिक एक प्रश्न विचारायचा आहे की याच्याबद्दल एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, याच्यामध्ये कुठला घातपात झालाय का, हा एक प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून आम्हाला याच्याबद्दल एक सविस्तर माहिती मिळावी। दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ह्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला राज्यभरासाठी काही निर्णय घ्यावे लागतील। आपण रस्त्याच्या खड्ड्यांबाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये कमिटी निर्माण केल्यात, त्याच्या बाबतीत आपण सांगितलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये अभ्यास करणार आहोत आणि ते खड्डे बुजवणार आहोत, पण तशी कुठली परिस्थिती माननीय उपमुख्यमंत्री महोदय राज्यामध्ये दिसत नाहीये। मोठ्या प्रमाणामध्ये परवा माझ्यासमोर एक मोठा युवक आणि युवती एक चालली होती, त्यांचा अपघात बाईकचा झाला। मी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, लक्षवेधीच्या माध्यमातून महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज जी समस्या भोगावी लागत आहे अपघाताची आणि त्याच्या माध्यमातून असणाऱ्या प्राथमिक सुविधांच्या बाबतीमध्ये आणि इमर्जन्सीच्या मदतीच्या बाबतीमध्ये त्याबद्दल शासनाची भूमिका काय आणि त्याच्याबद्दल आपण काय धोरणात्मक निर्णय घेणार आहोत ते मला या लक्षवेधीच्या माध्यमातून उत्तर पाहिजे। अध्यक्ष महोदय, एक अतिशय महत्त्वाची लक्षवेधी या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे। खरं म्हणजे आपले सगळ्यांचेच अतिशय परममित्र असलेले आणि या राज्याच्या सामाजिक राजकीय संपूर्ण वाटचालीमध्ये एक महत्त्वाचा वाटा असलेले विनायकराव मेटे यांचा अतिशय दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत। विशेषतः
अनेक त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी, अनेक सामाजिक नेत्यांनी काही प्रश्न निर्माण केले आहेत. त्यांच्या पत्नी देखील स्वतः माझ्याशी त्या ठिकाणी बोलल्यात आणि त्यांनीही काही विषय निदर्शनास आणून दिले आहेत. एकूणच जर आपण ही घटना बघितली तर या घटनेमध्ये विशेषतः ज्यावेळी ते रात्रीच्या वेळी किंवा अर्ली मॉर्निंग अशा प्रकारे येत होते, साधारण असं लक्षात येत आहे की एक जो मोठा ट्रॉलर आहे, हा ट्रॉलर जो शेवटच्या लेनमधनं चालला पाहिजे, तो ट्रॉलर मधल्या लेनमधनं चालत असल्यामुळे त्यांच्या ड्रायव्हरला ओव्हरटेक करायला जागा मिळत नव्हती आणि म्हणून तो काही काळ त्यांनी प्रयत्न केला ओव्हरटेक करायचा आणि त्यानंतर तो तिसऱ्या लेनमध्ये गेला आणि तिसऱ्या लेनमधनं त्यांनी ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला. तिथे देखील समोर एक वाहन होतं आणि या दोन वाहनांच्या मध्ये जी थोडीशी जागा होती त्या जागेतनं आपली गाडी काढून ओव्हरटेक करायचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. ते अतिशय चुकीचं जजमेंट होतं, कारण तेवढी जागा त्या ठिकाणी नव्हती आणि ड्रायव्हरची जी साईड आहे ती साईड नाही, तर ज्या साईडला बॉडीगार्ड आणि मेटे साहेब बसले होते त्या साईडला जबर धक्का, त्याच्यामुळे थेट डॅश सारखी ती त्या ठिकाणी लागली आणि जी काही डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे ऑन द स्पॉट बहुधा त्यांचा मृत्यू झाला असा. पण या संदर्भात फायनली शेवटी सगळे रिपोर्ट आल्यावरच सांगता येईल. पण दादा आणि आम्ही मुख्यमंत्री गेलो होतो तर तिथले डॉक्टर जे होते ते असं सांगत होते की बहुधा हा ऑन द स्पॉट झाला असावा. मात्र या ठिकाणी सगळ्यात गंभीर परिस्थिती काय आहे, तर ती गंभीर स्थिती अशी आहे की त्यांच्या ड्रायव्हरनी फोन केला 112 नंबरवर आणि 112 नंबरने हा फोन साधारण त्यांनी जे लोकेशन सांगितलं त्यानुसार तो नवी मुंबई पोलिसला डिस्पॅच केला. नवी मुंबई पोलिसांकडनं त्या ठिकाणी लगेच इमिजिएटली जी काही लोक आहेत ते निघाले आणि निघून ते टनेलच्या पलीकडे गेले. त्यांना काही ते तिथे दिसलं नाही. तो सारखा सांगत होता टनेल पाशी आहे. त्याच्यानंतर 1-1.5 किलोमीटर पलीकडे गेले तरी ते दिसले नाही आणि म्हणून आता ही त्यांनी केलेला फोन खरा आहे की खोटा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. तेवढ्यात त्यांनी इकडे सांगितलं, यांनी पुन्हा त्याला फोन केला आणि मग असं लक्षात आलं की कदाचित अजून तो पलीकडे असेल म्हणून रायगड पोलिसांना देखील अलर्ट करण्यात आलं. रायगड पोलीस त्या ठिकाणून निघाले आणि ते निघाल्यानंतर ते ज्यावेळेस पोहोचले त्यांच्याच हद्दीत ते होतं, कारण तो ड्रायव्हर भांबावलेला होता, काय अडचण होती पण तो सांगू शकत नव्हता. तो ज्या प्रकारे सांगत होता टनेलच्या बाजूला बरेच दूर टनेलच्या ते लोक होते आणि मग रायगड पोलीस पोहोचले. तोपर्यंत कोणीतरी जो रस्त्यातनं जाणारा होता त्यांनी ती जी कंपनी सगळं मेंटेन करते IRB, मला वाटतं IRBला सांगितलं. IRBला कळल्याबरोबर IRBची गाडी जी आहे ती मात्र 7 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचली. पण तोपर्यंत पोहोचली, त्यांना त्या ठिकाणून घेऊन गेले, पण तोपर्यंत त्यांचा जो काही मृत्यू आहे तो किंवा हॉस्पिटलमध्ये ते पोहोचले तोपर्यंत तो मृत्यू झाला होता. आता तो रस्त्यात झाला की जागेवर झाला हे पूर्ण चौकशी अंती आपल्याला या ठिकाणी समजेल. पण यातनं एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला आपल्या सिस्टीम बदलाव्या लागतील. आता 112ला फोन गेल्यानंतर त्याचं थेट लोकेशन गेलं पाहिजे, हेच अपेक्षित आहे. आता या ठिकाणी जर त्यांनी चुकीचा पत्ता सांगितला असला तरी ते लोकेशन जर योग्य आलं असतं, ते कुठे आहेत याचं त्याच्या मोबाईलवरनं, कारण मोबाईलवरून फोन करतात, मोबाईलवरनं टॉवर लोकेशन मिळू शकतं, जागा समजू शकते, त्यामुळे ते लोकेशन जर थेट मिळालं तर हा प्रॉब्लेम झाला नसता. तात्काळ रायगडलाच ते डिस्पॅच झालं असतं आणि रायगडचे लोक हे वेळेत त्या ठिकाणी पोहोचू शकले असते. त्यामुळे या संदर्भात कुठली दिरंगाई जी काही झाली आहे किंवा कोणाची चूक आहे का याची चौकशी केली आहे. काही लोकांवर कारवाई देखील त्या ठिकाणी करण्यात येते. पण किती कारवाई आपण केली तरी जो आपला गेलेला व्यक्ती आहे त्याला आपण परत आणू शकत नाही. म्हणून भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून काही उपाययोजना या संदर्भात करण्यात येत आहेत. त्यातली पहिली उपाययोजना ही असणार आहे की आता लोकेशनच्या आधारावरच पोलीस स्टेशनला ते अवगत झालं पाहिजे. म्हणजे मग पोलीस स्टेशनची हद्द आहे की नाही, इथे हद्दीचा प्रॉब्लेम आला नाही, ते आपली हद्द सोडूनही पलीकडे गेले, पण त्याही पलीकडे ही घटना घडली होती. त्यामुळे त्यांना तो स्पॉट काही सापडला नाही आणि तो सांगू शकत नव्हता. पण कधी भविष्यात असे हद्दीचे प्रश्न येऊ नयेत हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं थेट आपल्याला डिजिटल लोकेशन त्या ठिकाणी किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं लोकेशन मिळालं पाहिजे आणि ते डिस्पॅच झालं पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था देखील त्या ठिकाणी करण्यात येईल. आणि एवढंच नाही तर आता हे जे मोठे ट्रेलर्स आहेत हे लेन सोडून चालतात, आज यांच्यावर आपला काही कंट्रोल नाही आहे.
आणि म्हणून या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही चर्चा केली आहे आणि लवकरच एक ITMS सिस्टीम त्या ठिकाणी संपूर्ण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आपण तयार करणार आहोत, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण सॅटेलाइट इमेजरी किंवा ड्रोन आणि या सगळ्या गोष्टीचा आणि आपण AIचा उपयोग करून या संपूर्ण रोडचं आपण कॉन्करंट ट्रॅकिंग करू शकू, जेणेकरून अगदी एखादा ट्रॉलर हा जर लेन सोडून जात असेल तर त्याचीही माहिती आपल्याला मिळेल, एखादा दुर्दैवाने अपघात झाला तर त्या क्षणी त्याची माहिती मिळेल. अशा प्रकारची अतिशय इंटेलिजंट अशा प्रकारची सिस्टीम देखील त्या रोडवर लावण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. झालेली घटना इतकी दुर्दैवी आहे की ती क्षती कधीच भरून निघणार नाही, पण पुढे असं होऊ नये या दृष्टीने आपल्याला ज्या ज्या काही उपाययोजना करता येतील तो करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या वतीनं केला जाईल. माननीय दादा. खरं तर दुर्दैव आहे, 8 दिवसापूर्वी विनायक मेटे आपल्यातनं जातात काय आणि त्यांच्याबद्दलचा प्रश्न विचारण्याची वेळ आपल्यावर येते काय. खरं माझे स्वतःचे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांचे पण अतिशय जवळचे संबंध, जरी ते राजकीय त्यांची कुठेही भूमिका असली तरी आमच्याशी अतिशय जवळचे अशा प्रकारचे संबंध मेटेजींचे होते. अध्यक्ष महोदय, आता उपमुख्यमंत्री महोदयांनी बरेच काही उत्तरामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु मला एक त्यांना सांगायचं आहे की आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ट्रॅफिक कुठं असते तर ती पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आहे. आता तो आहे 6 लेन. मुख्यमंत्री महोदय ते डिपार्टमेंट एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे, ते राज्याचे प्रमुख आहेत, काही गोष्टी तिथं चालल्या आहेत. माझी सभागृहाच्या बहुतेक सर्वांची तशी इच्छा असेलच, परंतु तो जायला 4 लेन आणि यायला 4 लेन असा 8 लेन आपण ताबडतोब ते काम हातामध्ये घ्या. आपल्याकडे ऑलरेडी तेवढी जागा ॲक्वायर पहिली केलेली आहे. कारण आपण जे सांगताय की मोठे कंटेनर जात असताना कंटेनर कुणाचाही ऐकत नाही, ते इतके लांब असतात की बाकीच्या छोट्या गाड्या त्यांच्या जवळ जायला देखील घाबरतात. त्यांचा नुसता धक्का लागला तरी ॲक्सिडेंट लाईट मोटर व्हेकलचा इतका वाईट होतो, जे आत्ताच्या काळामध्ये आपण मेटे साहेबांच्या बद्दलचं बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही एका लाईनमध्ये त्यांना जायला सांगितलं तर ते अजिबात जाणार नाहीत, कारण त्यांना कधीतरी ओव्हरटेक करावं लागतं. त्यावेळेस 4 लेन केल्या तर 2 लेन त्यांच्याकरता राहतील, 2 लेन लाईट मोटर व्हेकल करता राहतील. अशा पद्धतीनं जर केलं, कारण आता स्पीडलाही मर्यादा तुम्ही खूप टाकल्यात. कारण आमच्यातल्या अनेक आमदारांच्या गाड्यांचे ज्यावेळेस बघितलं जातं की बाबा किती दंड आला, तर काही काही आमदारांना लाख रुपये दंड आला आणि नंतर ते म्हणले ह्यावेळेसचं महिन्याचं सगळं दंडातच गेलं. म्हणजे इतकं फास्ट, म्हणजे एवढं त्या कॅमेऱ्यामध्ये ते कॅमेरे बदलतात सतत, की आज एका ठिकाणी कॅमेरा असला तर दुसऱ्या ठिकाणी टाकतात आणि ते कुणाला कळत नाही. आणि त्यावेळेस ज्याच्या नावावर गाडी असते, ज्या मालकाच्या, तिथनं ते पैसे वजा होतात. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. परंतु हे जरी खरं असलं तरी आपण 8 लेनच्या संदर्भामध्ये तातडीनं निर्णय तो एक घेणार का? दुसरी गोष्ट, तो एक तुम्ही चांगला निर्णय घेतला, परंतु त्याचे आदेश लगेच निघाले पाहिजे. बऱ्याचदा ऍक्सिडेंट झाल्यानंतर, इथं उदाहरण द्यायचं झालं तर रायगडची हद्द आहे की नव्या मुंबईची हद्द आहे, असं अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडतं. त्यावेळेस ज्या पोलीस स्टेशनला कळवलं जाईल पहिल्यांदा त्यांनी तिथं जावं. त्यांनी जाताना त्या दुसऱ्या पोलीस स्टेशनला सांगावं की बाबा तुझ्या हद्दीत आहे, तरी देखील आम्हाला पहिला फोन आलाय म्हणून आम्ही तिथं चाललोय. एकमेकावर बऱ्याचदा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर किंवा स्टाफ हे टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न करतात आपल्या डोक्याच्या मागं काही लागू नये म्हणून. तर त्याही बद्दलचे आदेश हे गेले पाहिजेत, कारण फोन कुणाचा आला ते तर रेकॉर्डवर त्या ठिकाणी राहतं. आणि उपमुख्यमंत्री महोदय, काय होतंय, सारख्या बातम्या अशा येत आहेत की जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर सातत्याने त्याचे जबाब बदलतोय. म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी एक स्टेटमेंट दिलं, दुसऱ्या दिवशी दुसरंच दिलं. कॅमेरेवाले त्याच्यावर कॅमेरे टाकायचे, त्यावेळेस तो मधनच बेडवर जाऊन बसायचा, मधनच असा घाबरून बघायचा. अशामुळं त्रयस्थ लोकांना एक शंका उपस्थित होते की बाबा नक्की काही काळबेरं त्याच्यामध्ये आहे का. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित बारकाईनं हे करणार. आणि आपण म्हणताय ते खरं आहे. मला कालच त्यांच्या सुविद्य पत्नींचा मला फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की देवेंद्रजी विदर्भात आहे, परंतु ते रात्री येतील, आपण त्यांना फोन करून सांगा. मी पण त्यांना सांगेन. आणि त्यांनी पण काही मुद्दे दिलेले आहेत किंवा सदर अपघाता प्रकरणी गुन्हा दाखल आहे किंवा कसं असल्यास पोलीस
प्रशासनाच्या कर्तव्यामध्ये काही कसूर झाली का अथवा चालढकल केली आहे का, शासन स्तरावर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून काही कारवाई आपण करणार आहेत का, असे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. त्यांच्या घरातल्याही कुणाला त्याच्याबद्दलची शंका ही वाटता कामा नये आणि महाराष्ट्रालाच कुणाला वाटता कामा नये, कारण आपल्या सगळ्यांचेच महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी मित्रांचे स्वर्गीय विनायकराव मेटेंशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते आणि म्हणून गेलेली व्यक्ती तर कदापि परत येणार नाही, परंतु त्याच्यातनं पुन्हा अशा कुठल्याही महाराष्ट्रातल्या व्यक्तीवर अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारची वेळ येऊ नये म्हणून जी काही खबरदारी घेण्याची गरज असेल ती खबरदारी तातडीनं घेतली गेली पाहिजे, निर्णय तातडीनं केले गेले पाहिजे, अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे. बऱ्याचदा घटना घडल्यानंतर आपण 8-15 दिवस खूप बोलतो आणि नंतर हळूहळू आपण आपल्या कामामध्ये ह्या गोष्टी विसरून जातो. तसं ह्याच्यामध्ये होऊन देता कामा नये अशा प्रकारचा निर्णय सरकार घेईल का? सन्माननीय विरोधी पक्षनेते महोदयांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे हे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत आणि विशेषतः आता आपण दादा त्या ठिकाणी मिसिंग लिंकचं काम सुरू केलं आहे. मुळात या रोडचं जे कंजेशन होतं हे सगळं कंजेशन जो घाटचा एरिया आहे त्या एरियामध्ये कंजेशन होतं आणि त्यातनं मग पुढचा रोडही त्या ठिकाणी कंजेस्टेड होत जातो. हे मिसिंग लिंकचं काम आता खूप वेगानं त्या ठिकाणी चाललेलं आहे, ते लवकर पूर्ण होईल. ते पूर्ण झाल्यानंतर या रोडवरचा जो जाम आहे तो पूर्णपणे संपेल आणि डिस्टन्स देखील निश्चितपणे कमी होईल. तथापि जी सूचना आपण केलेली आहे की चौथी लेन या ठिकाणी करण्यात यावी, त्या संदर्भात निश्चितपणे जर ती जागा असेल तर आणि आपण सांगताय तर ते सत्य म्हणून आपण निश्चितपणे ते पडताळून घेऊ आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः विनंती करेन की त्यांनी चौथी लेन तयार करण्याच्या संदर्भातली जी काही सूचना या ठिकाणी आली आहे ती तात्काळ पडताळून पाहावी आणि जरूर त्या संदर्भातला कारवाई आपल्याला जर शक्य असेल तर ती केलीच पाहिजे. कारण हे खरंच आहे की आता इतका जास्त ट्रॅफिक या रोडवर आहे. मिसिंग लिंक झाल्यावर काही काळ तो ट्रॅफिक आपण मॅनेज करू शकू, पण हा वाढतच राहणार आहे. त्याच्यामुळे चौथ्या लेनच्या संदर्भातला जो विषय या ठिकाणी आलाय सरकार त्याबद्दल सकारात्मक पावलं उचलेल हे निश्चितपणे मी सांगतो. आणि यासोबत अतिशय महत्त्वाचा मुद्दा दादांनी मांडलेला आहे की माध्यमांमध्ये आम्हाला देखील पाहायला मिळत आहे, थोडे ब्रीफिंगमध्ये लक्षात येत आहे की ड्रायव्हरचं स्टेटमेंट बदलतं आहे. विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या शंका देखील निर्माण होत आहेत आणि म्हणून यात घातपात आहे किंवा नाही याबद्दल 1% शंका राहू नये म्हणून ही केस आपण CIDला वर्ग केली आहे. CIDला सांगितलेलं आहे की सगळ्या अँगलचा तपास त्यांनी केला पाहिजे. घातपाताचाही तपास हा CIDने केला पाहिजे आणि त्यासोबत पॅरलली मी ADG लेवलच्या एका अधिकाऱ्याला हे सांगेन, कारण CIDचा तपास जो काही आहे तो तपास तर होईलच, पण प्रायमरीली कोणाचे याच्यामध्ये प्रायमा फेसी कोणाच्या चुका याच्यात आहेत का या संदर्भातला एक पॅरलल रिपोर्ट हा निश्चितपणे, ज्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आपण म्हणू, म्हणजे त्यातला क्रिमिनल निग्लिजन्सचा भाग हा CID करेल, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निग्लिजन्स या ठिकाणी कुठे आहे का या संदर्भातला प्रायमरी रिपोर्ट देण्याच्या संदर्भात ADG लेवलच्या एका अधिकाऱ्याला नेमलं जाईल आणि त्यामध्ये कोणाचीही अध्यक्ष महोदय थोडीही चूक आढळली तर अशा व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही. कारण विनायकराव मेटे यांच्यासारखा एक अत्यंत समाजाकरता काम करणारा कार्यतत्पर अशा प्रकारचा नेता आज आपण त्या ठिकाणी गमावलाय. हे सांगत असताना आपण सगळे, मगाशी ताईंनी देखील त्याचा उल्लेख केला, आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत आणि आपल्या सगळ्यांना खूप प्रवास करावा लागतो, पण साधारणपणे हे जे काही 3 वाजेनंतर सकाळी 6-6:30 पर्यंतचा जो वेळ आहे, जर रात्री प्रवासाला निघालं तर हा वेळात प्रवास टाळायला पाहिजे. अनेक वेळा आपल्याला कंपल्सरी असतं, वेळा गाठायच्या असतात, पण शक्यतोवर या वेळेत गाठला पाहिजे, टाळला पाहिजे. याचं कारण असं आहे की अनेक वेळा ड्रायव्हरला झपकी येते, अनेक वेळा त्यातनं अपघात होण्याचा संभव असतो. हे अर्थात मी जरी सभागृहाला सांगत असलो तरी माझ्यासहित सगळ्यांना हे पाळावं लागेल, कारण मी देखील अनेक वेळा सकाळी 4-4 वाजता त्या ठिकाणी प्रवास करतो. पण किमान आपण माननीय मेटे साहेबांच्या या संपूर्ण दुःखद अपघाती निधनानंतर थोडी काळजी आपण सगळे मिळून घेऊ. त्या दिवशी वहिनी देखील असं म्हणाल्या की मी त्यांना सांगितलं होतं की रात्री येऊ नका, तुम्ही पुण्याला थांबा,
पण त्यांचा स्वभाव होता, ते काही थांबत नव्हते. त्यामुळे ते मी सांगितलं होतं, म्हणाले की तुम्ही थांबून सकाळी निघून तुम्ही बैठकीला पोहोचू शकता, पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी रात्री प्रवास केला. तर आपण देखील सगळ्यांनी रात्रीचा प्रवास, उशिराचा प्रवास म्हणजे अर्ली मॉर्निंगचा प्रवास रात्रभर करून जेवढा टाळता येईल तेवढा टाळण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे. बाळासाहेब थोरात. अध्यक्ष महोदय, झाल्या सगळ्या सूचना आहेत त्यांच्या. आपल्या सर्वांचे खूप मित्र असलेले काय आलं आणि एक सामाजिक कार्यकर्ता, थोरात साहेब, थोरात साहेब. लोकप्रिय कार्यकर्ता विनायक मेटे यांच्या निधनानं अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्याची चर्चा सुद्धा आपण या निमित्तानं केलेली आहे. हे खरं आहे की आपण सर्वजण सदस्य सुद्धा अनेक वेळ हायवेवर असतो आणि निवळ सन्माननीय विनायक मेटे हेच गेले नाही तर अनेक जीव त्या अपघातांमध्ये जात असतात. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हायवे खूप महत्वाचे आहेत. हे खरं आहे की आपल्या प्रवासाच्या दृष्टीनं, वेळ वाचण्याच्या दृष्टीनं, परंतु आताची स्थिती शेवटचं आहे. अशी आहे की या बाबतीत आपण एक चांगली गोष्ट सांगितली की कोणता स्पॉट हा आता नवीन टेक्नॉलॉजीनं निश्चित झाला पाहिजे, लवकर निश्चित झाला पाहिजे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण सांगितलेली. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही मिसिंग लिंक्स असं जे म्हटलं ते बरोबर आहे, फक्त तेवढ्या करता नाही तर मिसिंग लिंक्स अनेक आहेत की हायवेचे प्रश्न काय आता असा विषय घेऊन जर बसलं तर खरं म्हणजे लेन्स बदलणं हे करणं. आता हायवेवर तर आम्ही सुद्धा कायम सतत आहेत. हायवेवरच्या त्या लेन्सचा काही शिस्त आहे का? कुणी कुठं चालवायचं याच्या बाबतीत काही निश्चित धोरण आहे का? आता आपण चालू काळजीपूर्वक पुढचा चालविलच का याचा काही भरोसा आहे का? ह्या खूप गोष्टी याच्याशी निगडीत, हे काय नाकारता येत नाही. परंतु या बाबतीतलं काहीतरी धोरण, प्रशिक्षण, काहीतरी प्रसिद्धी हे सुद्धा देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून हायवे हा विषय घेऊन काही गोष्टी प्रसिद्धीच्या रूपानं सुद्धा महाराष्ट्रात सांगणं आवश्यक मला वाटतंय. तशा प्रकारचं एक धोरण आपण निश्चित करावं. आजची स्थिती अशी आहे की नाशिक पासून मुंबईला यायचं 3 तासाचा रस्ता आम्ही 6 तास लागतोय. आता टायर जागच्या जागेवर फुटतायत. इतके कोर असते खड्ड्याला, अशी कोर असते. तुम्ही टोल तर वसूल होतोयच, परंतु काळजी कुणी घेत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. ते खड्डे भरले जात नाही, टायर जागेवर फुटतात आणि अपघात होत आहेत. हे रोजचा विषय, रोजचा विषय. म्हणजे निव्वळ याचं झालंय. बाकीचं आपण हे करत असताना माननीय विनायकराव मेटेंच्या निमित्ताने चर्चा होत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवर हायवेच्या जास्त प्रकर्षानं लक्ष देणं आवश्यक मला वाटतंय. आजची स्थिती अशी आहे की पूर्णपणे जॅमिंग आणि टायर फुटणं याच्यात संपूर्णपणे रस्ते कठीण झालेले आहेत. मी तर गोवा हायवेचं काय आता बोलत, सर्वांनाच माहिती की काय नेमकं त्या दुर्दैव त्या थोरात साहेब, रस्त्याचं थोडक्यात कोणाला घ्या, 2 समजायला लक्ष तयार द्या नाही. आणखी. याच्यात आपल्याला थोरात तातडीनं साहेब, काही प्रश्न निर्णय घ्या. आणि काही धोरण हे आपण तातडीने जाहीर करणार का? अध्यक्ष महोदय, निश्चितपणे माननीय बाळासाहेब थोरात साहेबांनी जे सुचवलं आहे त्या संदर्भात मी विभागाला सांगेन. आणि विशेषतः प्रशिक्षणाच्या संदर्भात, जनजागृतीच्या संदर्भात एक मोहीम आपल्याला कशी हाती घेता येईल हे देखील बघू. आपण नाशिक मुंबई रस्त्याच्या संदर्भात सांगितलेली वस्तुस्थिती आहे. माझ्याकडे अनेक लोकांनी सांगितलं 6 तास 7 तास लागतायत. यात तातडीनं जी काही उपाययोजना करता येईल ती आपण करू आणि मग लॉंग टर्मची उपाययोजना पावसाळा संपल्यावर निश्चितपणे करू. लक्षवेधी क्रमांक 8. निवेदन वितरित केल्याप्रमाणे. चला माईक. हा. अध्यक्ष महोदय, थोडक्यात 1993-94 साली सुकथनकर समितीच्या शिफारशीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आदिवासी समाजाला लोकसंख्येच्या पटीमध्ये निधी देण्याचा त्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आणि त्यानुसार तिथून पुढं आदिवासी समाजाला 9% बजेटनुसार स्वतंत्र बजेट निर्माण करून आदिवासी समाजासाठी विकासासाठी त्या बजेटचा वापर करण्यात येत होता. परंतु मध्ये 2017-18 साली ह्या ज्या खर्चाचं त्याचं विवरण करण्यात आलं आणि त्या विवरणामध्ये एक कार्यक्रम खर्च आणि अनिवार्य खर्च असं त्याची वर्गवारी करून 2017-18च्या नंतर जो काही आस्थापनावरचा खर्च आहे, पगाराचा खर्च आहे, पेन्शनचा खर्च आहे, हा अनिवार्य खर्चामध्ये टाकल्यामुळं आदिवासी समाजावरती प्रत्यक्षात विकासासाठी जो काही प्रश्नावरती येतोय की आदिवासी समाजाच्या विकासासाठी जो काही निधी भेटायला पाहिजे
तर तो निधी तो प्रश्नावरच येतोय. प्रश्नाची इमर्जन्सी क्रिएट करू द्या. अभिमन्यू आदिवासी बोलण्यामध्ये वेळ जाईल समाजासाठी आणखी. जो काही थांबा, निधी तुमचं घ्यायचं वापरला ना? गेला थोडं 2 पाहिजे मिनिट थांबा, 2 मिनिट तर थांबा. त्या चला, प्रश्न घ्या. तो त्या पटीमध्ये 2 मिनिटं. तर आमच्या ह्या निमित्तानं हा प्रश्न आहे की 1993-94 ला जसं सुकथनकर समितीने अहवाल दिला होता आणि त्यानुसार जो खर्च वापरला जात होता किंवा तशी वर्गवारी होती, तर 17-18 नंतर जो बदल झाला तर तो बदल परत पूर्ववत करून परतच्याला जो काही अनिवार्य खर्च आणि कार्यक्रम खर्च आहे तो एकत्रित करून आम्हाला वापरायला भेटणार का, असा ह्या निमित्तानं माझा प्रश्न आहे. आणि याला उत्तर आदरणीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे की याची माहिती आम्ही पुढं अर्थमंत्र्यांकडे किंवा अर्थ खात्याकडे पाठवतोय. तर माझी या निमित्तानं अर्थमंत्र्यांना विनंती आहे की सन्मान्य सदस्य 17-18 नुसार पहिलं एक मिनिट. आता तुम्ही प्रश्न विचारला, मंत्र्यांकडून आता उत्तर घ्या. तुम्ही पुन्हा अर्थमंत्र्यांकडे तर कशाला? त्यानुसार मला मंत्री महोदय. 17-18 ची जी आधी ज्याप्रमाणे खर्च आदिवासी डिपार्टमेंट होत होता त्यानुसार त्या पद्धतीने खर्च होणार का, हा माझा प्रश्न आहे. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी हा प्रश्न विचारला. याच्या बाबतीमध्ये सुकथनकर समितीने काही शिफारसी केल्या होत्या. त्याच्या अनुषंगानं राज्याचं जितकं आकारमान असेल त्या आकारमानाच्या हिशोबानं आदिवासींचं आणि सामाजिक न्याय विभागाचं जितकं पॉप्युलेशन असेल त्या पॉप्युलेशन बेस निधी देण्याचं काम सातत्यानं 17-18 पर्यंत सुरू होतं. त्याच्यानंतर जे प्लॅन नॉन प्लॅन होतं त्याच्यामध्ये अनिवार्य खर्च आणि आस्थापना खर्च एकत्र करून त्याच्या आकारमानाप्रमाणे त्याने निधी देण्याला सुरुवात केलेली आहे. तर या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं तसं अनिवार्य आणि आस्थापना खर्च ह्या दोघांचं मिळून त्यांनी आपल्याला निधी दिलेला आहे. वास्तविक याच्यामध्ये मी एकंदरीत या खात्यात मंत्री म्हणून जेव्हा मी स्वीकारला त्यावेळेला माझ्या थोडं लक्षात आलं की या ठिकाणी हे दोन्ही खर्च एकत्र केल्यानंतर जे काही पर्सेंटेज प्रमाणे पैसे मिळायला पाहिजे ते मिळत नाही, असं एक नसतीवरून मला लक्षात आलं की जी नसती आपण नियोजन विभागाकडे आपण पाठवली होती, परंतु मंत्रिमंडळ बदलल्यानंतर पुन्हा ती पाठवा अशा पद्धतीचं त्याच्यावर लिहिलेलं असल्यामुळे ती नसती आम्ही नियोजन विभागाला पाठवू. आणि ज्या पद्धतीने सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभाग याच्यामध्ये जर तफावत असेल तर निश्चितपणानं त्या तफावत दूर करण्यासाठी आम्ही नियोजन विभागाला विनंती करून हा प्रश्न सोडू. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण सभागृहामध्ये हा प्रश्न खरोखरीच आदिवासी समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मी देखील 2.5 वर्ष ज्यावेळेस वित्त विभाग सांभाळला त्यावेळेस वेळोवेळी अनेकदा केसी पाडवी साहेब आणि आदिवासी दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य येत होते, परंतु पाठीमागं 27 जानेवारी 2017च्या शासन निर्णय त्यावेळेस झालेला होता. त्यावेळेस आपण राज्याचे प्रमुख होता आणि मुनगंटीवार साहेब वित्त मंत्री होते. यामध्ये एवढंच आपल्याला करायचं आहे. व्हायला काय लागलंय की आदिवासी समाजाला जो काही निधी आपण देतो त्या निधीतनंच त्यांचा आस्थापनेचा खर्च वजा व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यात दरवर्षी 5% वाढ होते. त्याच्यावर ते आणखीन त्यांचा खर्च पगाराचा पेन्शनचा सगळा त्याच्यातनं जातो आणि मग विकास कामाला आदिवासी विभागाच्या आदिवासी समाजाला जो निधी मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये कटौती होत चाललेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये अतिशय गांभीर्याने लक्ष घालावं. माझ्या वेळेस स्वतः चक्रवर्तीचे चीफ सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले, ते पण मला म्हणाले होते की दादा हे केलं पाहिजे, आपण त्या वर्गावर अन्याय करतो आणि हे 100% खरं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून आता जे डॉक्टर गावित साहेबांनी सांगितलेलं आहे की नियोजन आणि वित्त विभागाची मदत घ्यावी लागणार आणि 100% ती घ्यावीच लागणार. तर त्या विभागाचे आत्ता चार्ज आपल्याकडे, तर आपण त्याच्यातनं मार्ग काढून हा 2017 साली आपणच मुख्यमंत्री असताना झालेला निर्णय बदलून पुन्हा 1993-94 सारखा निर्णय जो आपण नेहमी करत आलेलो आहे तसा निर्णय घेणार का? अध्यक्ष महोदय, मुळातच आपल्या देशामध्ये 2016 सालापासून
आपली अकाउंटिंगची पद्धत बदलली आणि आपली बजेटची पद्धत बदलली आणि याच्यामध्ये प्लॅन आणि नॉन प्लॅन हा विषय आपण संपवला आणि थेट बजेट आपण मांडणं सुरू केलं आणि म्हणून 2017 सालापासून प्लॅन आणि नॉन प्लॅन हा विषय आपण संपवलेला असला तरी देखील या संपूर्ण निर्णयामध्ये कुठेही आदिवासी समाजावर जर अन्याय होत असेल तर तो बदलण्याची 100% मानसिकता सरकारची आहे. मी स्वतः आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बसीन आणि त्यातनं जो मार्ग काढायचा तो काढून कुठल्याही परिस्थितीत आदिवासी समाजाकरता जो काही निधी हक्काने द्यायचा आहे त्यात एक पैसाही आम्ही कमी होऊ देणार नाही. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2. आता वितरित काहीच केलं नाही म्हणून मी प्रश्न विचारतो. अध्यक्ष महोदय, मी परवाच्या 293च्या चर्चेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. मी पहिल्यांदा मंत्री महोदयाचं अभिनंदन करेल की त्यांनी 3 दिवसामध्ये 1100 किलोमीटर प्रवास करून 37 तालुक्याचा दौरा केला आणि प्रत्यक्ष पाहणी केली, पीक पाहणी. अध्यक्ष महोदय, गोगलगाईने पूर धुमाकूळ घातलेला आहे. पूर्ण पिकं नष्ट झालेली आहेत. माझ्या औसा आणि निलंगा तालुक्यामध्ये 82% पेक्षा जास्त पिकाचं नुकसान या निमित्तानं झालंय. अध्यक्ष महोदय, मी परवाच फेसबुकवर आणि ट्विटरवर गोगलगाई कशा पद्धतीनं सोयाबीनचं नुकसान करते आहे हे 3 टप्प्यात दाखवलंय. पहिल्या टप्प्यामध्ये छोटं पीक असताना कशी गोगलगाई खाते, दुसऱ्या टप्प्यामध्ये गोगलगाई कसं त्याचा शेंडा कापते, तिसऱ्या टप्प्यामध्ये अध्यक्ष महोदय वेळेचं भान राखा. प्रश्न विचारा. प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय. तिसऱ्या टप्प्यामध्ये आता काही ठिकाणी पिकं वाढलेली दिसत आहेत पण हळद्या रोग पडलाय, येलो मोझॅक आलेला आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना प्रश्न आहे. मी जे प्रश्न विचारतो आहे की आपण 17 मार्च 2018चा जो GR होता महसूल वन खात्याने काढलेला बोंडअळीच्या संदर्भामध्ये, तसा GR गोगलगाईसाठी काढणार का? सन्माननीय सदस्य अभिमन्यू पवार साहेबांनी जी भावना मांडली ही तीव्र आहे. मी स्वतः त्या शेतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये गेलो आणि जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तिथलचे शेतकरी हवालदिल झालेले आहे. निश्चित सन्माननीय त्या काळामधले आज उपमुख्यमंत्री आहे, त्यावेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्रजी, आणि त्यांनी जी 17 मार्च 2018ला जो GR काढला, निश्चित त्याच्या बाबतीत या सरकारच्या वतीने आपण तसा, कारण की आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते आणि त्या परिस्थितीमध्ये कदाचित त्याचा NDRF मध्ये SDRF मध्ये समाविष्ट नसल तर अशामुळं आपण महाराष्ट्र शासनाकडून असा हा GR काढण्यात निश्चित येईल. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. हा प्रश्न जो या लक्षवेधी मार्फत इथे मांडण्यात आला आहे तो माझ्या केज मतदारसंघामध्ये अंबेजोगाई केज तालुक्यामध्ये सुद्धा हाच प्रश्न उपस्थित आहे. म्हणून मला फक्त 2 पॉइंटेड प्रश्न इथे विचारायचे आहेत. की पहिला प्रश्न आहे की हे गोगलगाईमुळे जे प्रचंड नुकसान झालंय, माझ्या एनिवेज तो बीड जिल्हा आहे, तिकडे एनिवेज खूप ओला दुष्काळ आणि आपला दुष्काळ असतो. म्हणून आपला प्रश्न आहे की जे गोगलगाईमुळे नुकसान झालंय त्यासाठी आपण शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही अशी जाहीर करणार का? आणि दुसरा प्रश्न आहे की जे हे पिवळ्या मोझॅकमुळे सुद्धा जे नुकसान झालं आहे अंबाजोगाई आणि केज तालुक्यामध्ये, ह्याच्यासाठी सुद्धा पंचनामे करून आपण लोकांना आर्थिक मदत ही जाहीर करणार का? निश्चित गोगलगाईमुळे ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या शेतामध्ये नुकसान झालं असेल ते आपण, ते बीड जिल्हा असेल, उस्मानाबाद असेल किंवा लातूर असेल, या 3 जिल्ह्यामध्ये मी ते पाहिलं. आणि दुसरं बी एक व्हायरल तुम्ही जे सांगितलं त्याच्याबद्दल सरकार आपण पहिलेच नियम बनवलेले की 33% पेक्षा जास्त नुकसान झाला तर त्याची नुकसान भरपाई आपण शासनातर्फे याच धर्तीवर देऊ. अध्यक्ष महाराज, लातूर, उस्मानाबाद आणि बीड या 3 जिल्ह्यामध्ये गोगलगाईमुळे सोयाबीनच्या शेतकऱ्यांचं आणि कपाशीच्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. सन्माननीय अभिमन्यू पवार साहेबांनी ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली. अध्यक्ष महाराज, मी एक तालुक्याचा विषय सांगतो. जवळजवळ अंबाजोगाई तालुक्यात